श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुभक्तांनो, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक वाटतं की माझं दारिद्र्य संपत नाही आहे, माझी गरिबी दूर होत नाही आहे, माझ्याकडे पैसा येत नाही आहे. अशा विचार करणाऱ्या प्रत्येक गुरुभक्तांसाठी गुरु माऊलींनी एक खूप सुंदर असा प्रसंग आपल्यासाठी सांगितलेला आहे. तो सर्वांनी ऐका. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तगुरु यांचा तिसरा अवतार आहेत, हे आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे. त्यांनी अनेक भक्तावर कृपा केली, त्यापैकी एक आहे जी या प्रसंगाच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे. श्री गुरु भिलवडीहून कुरवपूर या क्षेत्री आले आणि कुरवपूरला पंचगंगा आणि कृष्णा या दोन नद्यांचा संगम आहे. या क्षेत्राला दक्षिण काशी असे सुद्धा म्हटले जाते. त्यावेळी श्री गुरु नित्य दुपारी अमरापुरात भिक्षेसाठी जात असत आणि खऱ्या भक्तांवर कृपा करत असत. या अमरापुरात एक गरीब ब्राह्मण राहत होता आणि तो प्रतिदिन गावात भिक्षा मागत होता. जे मिळेल त्यात आनंदाने राहत होता. दारी येणाऱ्या अतिथींची तो पूजा करून त्यांना घरात जे असेल त्याची भिक्षा म्हणून वाढत होता. त्याची पत्नीसुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळ्या हाती परत कधीच पाठवत नव्हती. भिक्षान्न, अतिथी सेवा आणि ईश्वरांचे भजन यात ते मोठ्या सुखामध्ये जगत होते. एकदा श्रीगुरु त्या ब्राह्मणांच्या घरी भिक्षेला गेले. ब्राह्मण भिक्षेसाठी बाहेर गेला होता. भिक्षा वाढावयास घरात काहीच नव्हते. त्या ब्राह्मणाच्या पत्नीने श्रीगुरूंना आसन दिले, त्यांची पूजा केली, पण त्यांना भिक्षा काय वाढायची याचा विचार करून ती बसलेली होती. घरात तर काहीच नव्हते. बराच विचार केल्यावर तिला एक युक्ती सुचली. तिच्या दारात एक घेवड्याचा मोठा वेल होता आणि त्याला पुष्कळ शेंगा आल्या होत्या. त्या ब्राह्मणाच्या बायकोने शेंगा काढल्या, त्याची भाजी केली आणि ती श्रीगुरूंना वाढली. श्रीगुरू प्रसन्न झाले. तुझे दारिद्र्य गेले असा आशीर्वाद दिला आणि परत जाताना त्यांनी घेवड्याचे मूळ कापून टाकले. श्रीगुरूंनी घेवड्याचे मूळ कापलेले पाहून ती बाई खूप दुःखी झाली. ती रडू लागली. थोड्या वेळाने ब्राह्मण घरी परत आला आणि त्याने तिला सारा प्रकार विचारला. त्यावेळेस तिने सगळा प्रकार त्यांना सांगितला. तो ज्ञानी ब्राह्मण म्हणाला, श्री गुरूंनी तुला आशीर्वाद दिला आहे, त्यावर विश्वास ठेव. घेवड्याचा वेल तर श्रीगुरूंनी कापला होता, आता तो सगळा उपटून टाकावा म्हणून त्या ब्राह्मणाने कुदळ घेतली आणि घेवड्याचे मूळ उकरून काढण्यास त्याने प्रारंभ केला. आणि काय आश्चर्य घडले, त्या वेलाचे मूळ उकरताना त्या ब्राह्मणाला धनाचा एक हंडा सापडला. ते पाहून त्या दोघांनाही फार आनंद झाला. ते दोघेही श्रीगुरूंकडे गेले, त्यांची पूजा केली आणि घडलेली सारी गोष्ट त्यांना सांगितली. म्हणून गुरुभक्तांनो, आपल्या या प्रत्येक जनसामान्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक असा हा प्रसंग आपल्यासाठी आहे. कारण अतिथी सेवा केल्याने आणि भक्तिभावाने दिलेल्या कोणत्याही गोष्टीवर परमेश्वर संतुष्ट होतो, हे आपल्याला या प्रसंगावरून आपल्या स्मरणामध्ये आलं असेल. आपल्या आयुष्यातलं दारिद्र्य जर घालवून टाकायचं असेल तर आपल्याला सुद्धा काहीतरी देणं लागतं, आपल्याला सुद्धा दुसऱ्याला काहीतरी द्यावं लागतं. त्यावेळेसच आपल्याला तेवढ्याच ताकदीनिशी ते परत मिळत असतं आणि आपलं दारिद्र्य सुद्धा दूर जाऊ शकतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.